नसीब। कहानी या एक्टिंग, उसका कुछ नहीं? नसीब चलता है। कहानी नहीं चलती, आपकी अदाकारी, आपका टैलेंट कहानी बना देती। और टैलेंट और अदाकारी सब नसीब लेके आता है। आपका कहने का दूसरे मानों में मतलब ये है कि आपकी जो अदाकारी है उसमें अगर नसीब न हो तो आप बहुत अच्छे कलाकार हों तब भी कोई फ़र्क नहीं पड़ता? नहीं, कलाकार अच्छे हैं तो उसको निभाते हैं, लेकिन नसीब ये सब कुछ लेकर आता है, फिर आप अपने कला का प्रदर्शन करते हैं। मामा, रिझल्ट लागलाय, मी पास झालो. 71.79% पडलेत मला. आणि मी एम जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये एंट्रन्स ट्राय करणार आहे. बिकॉज ॲज फार बॅक ॲज आय कॅन रिमेंबर आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अन आर्टिस्ट. मामा, मला गट फिलिंग आहे मी आर्ट फील्डमध्ये चांगलं करिअर करू शकतो. कॉंग्रॅच्युलेशन्स. छान. बस बसा रवी वर्मा, बसा. काय बासल्या, एक गोष्ट मरेपर्यंत लक्षात ठेव. काय, तुझा बाप, त्याला बी कलाकार व्हायचं होतं पण फेल झाला. मग त्यांनी त्या ओशोच्या नादी लागला, पार मातीत गेला. माझा लहान भाऊ, तुझा छोटा मामा, त्याने बी सेम तुझ्यासारखं मोठं मोठं बोलून बॉम्बेला गेला, तिकडच मेला. आता तू बसल्या. आपल्या फॅमिलीमध्ये कलाकार जगत नाही, टिकत नाही, वाढत नाही. हे अख्खं जग एक गटार आहे. ह्याच्यातून बाहेर पडायचं असशील ना तर पर्याय एकच, पैसा. तुला काय शेण खायचं ते खा, पण आधी पैसा कमव. God bless you. देखिए, मैं इस बात पे भी सहमत नहीं हूँ कि सिर्फ भारत में करप्शन है. नहीं, करप्शन सारी दुनिया में है.
अगर भारत में करप्शन कुछ कम हो जाए? होता है, उसका जवाब ना आपके पास है ना मेरे पास है, ना ही पॉलिटिशियंस के पास है। मुझे लगता है दुनिया के किसी इंसान के पास ये जवाब नहीं कि ऐसा क्यों होता है, मगर होता है। मामा जे बोलला ते खरं बोलला. हे अख्खं जग एक गटार आहे आणि आपण त्यातले किडे. आपण जन्मतो घाणीत, वाढतो घाणीत, शिकतो घाणीत, कमवतो घाणीत. आणि एक गोष्ट तुम्ही मरेपर्यंत लक्षात ठेवा, आपण मरणार पण घाणीतच. Welcome to the world of corruption. Ha ha ha!